नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करणार आहेत. एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे. एमपीएससीनं राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि याच मागणीला घेऊन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांचं आंदोलन असणार आहे. पुण्यातील अलका चौक परिसरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. थेट जाऊयात पुण्यात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी हे आंदोलन पुकारतायत, काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत? प्राजक्ता, या मुलांची मागणी तशी खूप जुनी आहे. एमपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे बदललेला राज्यसेवेचा, त्याची अंमलबजावणी 23 ऐवजी 2025 सालापासून करावी एवढीच त्यांची मागणी. यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, आजही होतं, पण सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. म्हणून ही मुलं पुन्हा एकदा आली. आजचं आंदोलन हे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात होते. ते अजून यायचे, पण बाकीचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते इथं आलेले आहेत. काय भूमिका आहे तुमची? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो यूपीएससीचा कॉपी पेस्ट सिलेबस महाराष्ट्रात लागू केला आहे, ज्या दळवी समितीच्या सांगण्यावरून हा सिलेबस लागू केला आहे, कोणताही महाराष्ट्राचा विचार न करता, इथल्या लोकांचा, इथल्या विद्यार्थ्यांचा विचार न करता हा लागू केला आहे. तर हा सिलेबस विद्यार्थ्यांची मागणी गेल्या 7-8 महिन्यापासून आंदोलन चालू की हा 2025 पासून लागू करावा. मुळात 21चे इंटरव्ह्यू बाकी आहेत, 21चे इंटरव्ह्यू झाले नाहीत, 22ची मुख्य बाकी, त्याच्यावर कोर्टात केस आहे आणि कोरोनामध्ये मुलांचे 2 वर्ष वाया गेलेत. त्यात दुसरा अजून एक मुद्दा, महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यापीठाचा सिलेबस यूपीएससी सोबत 20% सुद्धा मॅच होत नाही. अशा परिस्थितीत हा विद्यार्थ्यांवर थोपणं, हा सिलेबस तात्काळ लागू करणं हे विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. हे फक्त क्लासवाले आणि जे पैसे खर्च करू शकतात अशाच विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यूपीएससीचे विद्यार्थी राज्यसेवा देऊन तात्काळ पोस्ट घेऊन जातील. राज्यसेवाचे विद्यार्थी हा लवकर सिलेबस ऍक्सेप्ट करू शकत नाही, त्यामुळे त्यांना 2 वर्षाचा वेळ मागणं आणि ही मागणी रास्त आहे. ही मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पण आता सरकारने सांगितले असं होऊ शकत नाही. मग त्यामुळे आता सरकार काय करतं, विद्यार्थी काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. निश्चितच आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं, या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक मोठी बातमी आहे अपघाताची. सिन्नर शिर्डी मार्गावर आज पाथरेजवळ भीषण अपघात घडला. ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. ईशान्येश्वर मंदिराजवळ झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. 35 प्रवासी जखमी झालेले आहेत आणि जखमींवर सिन्नर येथील मातोश्री रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर काहींना शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येते. तर अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी हे झोपलेले होते असं सांगण्यात येत आहे. आणि अंबरनाथ ठाणे परिसरातील 45 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून देखील शोक व्यक्त करण्यात आला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच अपघाताच्या चौकशीचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. ट्रक आणि या लक्झरीचा या ठिकाणी अपघात झाला. रोडचं काम चालू असल्यामुळे एक साईडला डायव्हर्शन केलेलं होतं, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डायव्हर्शनचं काही रोडवाल्यांनी केलेलं नव्हतं आणि पाठच्या वेळेस हा जो लक्झरीवाला आहे हा जोरात होता असं या ठिकाणी समजलं आणि तो डायरेक्ट ट्रकवर आदळला. त्या लक्झरीमध्ये साधारण 50-1 लोक होते, ज्यामध्ये 7-8 लहान मुलं होते, लेडीज होत्या आणि ते शिर्डीला चालले असं समजलं. ही लक्झरी बस अंबरनाथची, बदलापूर अंबरनाथची. ती बस कुठून येत होती, ट्रक कुठून येत होती? आता ट्रक इकडून पाथऱ्याकडून येत होता आणि बस इकडून नाशिककडून येत होती. आता अपघात म्हणजे लक्झरी स्पीड मध्ये होती, मी लक्झरीच्या पाठीमागेच होतो ना, लक्झरी स्पीड मध्ये असल्यामुळे अपघात झाला. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, या साई भक्तांवर काळानं घाला घातला, अतिशय भीषण हा अपघात झाला आणि याचीच दखल मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली आहे. काय सविस्तर अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर या अपघाताला कुठेतरी त्या खासगी बसचा असलेला वेग आणि ज्या रस्त्याचं जे सुरू असलेलं काम आणि जिथे चुकीचे असलेले दिशादर्शक यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे.
साधारण पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. शिर्डी जवळच्या पाथरी गाव जे सिन्नर तालुक्यामध्ये आहे, अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरती हा अपघात झालेला आहे आणि ज्यामध्ये जवळपास आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 6 महिला आहेत, 2 पुरुष आणि 2 बालकांचा मृत्यू झालेला आहे. ही जी बस आहे ही मुंबईतून शिर्डीकडे येत होती आणि त्यांच्याबरोबर आणखी देखील 10-12 बस ज्या साई दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या होत्या आणि पहाटेच्या दरम्यान काळाने त्यांच्यावरती घाला घातलेला आहे. अतिशय भीषण असा हा अपघात होता. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर बसचा आणि ट्रकचा देखील अक्षरशः चक्काचूर झालेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 10 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि अनेक जण जवळपास 30 ते 35 जण जखमी झालेले आहेत आणि ज्यापैकी जवळपास 10 ते 15 जण गंभीर जखमी आहेत, ज्यांना सिन्नर असेल, शिर्डी असेल, नाशिक असेल या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहेत. आणि हे लोक नेमकं कोणत्या गावचे आहेत, त्यांचे नावं काय अद्यापर्यंत समजू शकलेले नाहीयेत. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ही वाहनं त्या ठिकाणावरून बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. ज्यावेळी अपघात झालेला होता त्यावेळी नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि वेळेत या सगळ्या लोकांना रुग्णालयामध्ये गंभीर जखमी. हरीश, या संदर्भात अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणखीन एक मोठी बातमी. सरकारी कोळसा खाण कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना महाकाली कॉलरी परिसरातील हनुमान मंदिरात उजेडात आल्यानं खळबळ उडालेली आहे. दिनेश कुमार कराडे असं मृतकाचं नाव असून ते चंद्रपूर वेकोली महाप्रबंधक कार्यालयात कार्यरत होते. या घटनेची सूचना शहर पोलिसांना मिळताच पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि मृतकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दिनेश कुमार कराडे यांनी ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप अस्पष्ट आहे, तर पुढील तपास शहर पोलीस करतात. तर या अधिकाऱ्याच्या आत्महत्येनं एकच खळबळ चंद्रपुरात माजलेली आहे. वेस्टर्न कोल फील्ड मधील हा अधिकारी होता आणि त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि पोलीस पुढील तपास सध्या पोलिसांनी सुरू केलेला आहे. दिनेश कुमार कराडे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात आत्ताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या. बहुचर्चित वरळी नायगाव आणि नामजोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या नामांतरणाचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. वडाळा विधानसभेचे भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्प्लेक्स नाव देण्याची मागणी केली आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. हे पुनर्वसन नव्हे तर आधुनिक झोपडपट्टीत ढकलण्यासारखं असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बाईक टॅक्सी संदर्भात हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चिती करण्यात चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आग दुर्घटनेप्रकरणी आजपासून उच्चस्तरीय चौकशी सुरू होणार आहे. 1 जानेवारीला ही दुर्घटना घडली होती. सकाळी 11 वाजता ही समिती कंपनीमध्ये दाखल होणार आहे. मेट्रो 2 दहिसर ते डीएन नगर मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 गोरेगाव ते गुंदवली या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानं 19 जानेवारीला मेट्रोचा दुसरा टप्पा सेवेमध्ये दाखल होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया अखेर आजपासून सुरू होत आहे. पदाच्या तब्बल 910 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत ही भरती सुरू राहणार आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनागोंदी कारभार समोर आलेला आहे. मृताच्या खात्यावरील 1 लाख रुपये परस्पर काढण्यात आलेत. बीड तालुक्यातील चौसाळा शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढण्याचा प्रकार समोर आलाय. मृताच्या मुलानं याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. मृत व्यक्तीच्या नावानं टेंडर मंजूर करून बोगस स्वाक्षऱ्या करून तब्बल 72 लाख रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उघडकीस आलाय. या संदर्भात चौकशी करून स्वतः बांधकाम सभापती या नात्यानं दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन सभापतींनी दिलंय.
डिसेंबर महिन्यात महावितरणानं केलेल्या कारवाईत 11 कोटींची वीज चोरी झाल्याचं उघड आलेलं आहे आणि महावितरणाच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागानं केलेल्या कारवाईत राज्यात वीज चोरीची 879 प्रकरणं उघडकीस आली आहेत. उस्मानाबाद शहरात मागील 8 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं उस्मानाबाद येथे पाणी संकट निर्माण झालं होतं. अशा टेंभुर्णी इथे जलवाहिनी फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. परिणामी शहरातील निम्म्या भागाला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. ही जलवाहिनी दुरुस्तीसाठी 2 दिवस लागणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात एका वाहन चालकानं आरटीओला वैतागून अंगावर डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी त्याला अडवलं आणि त्यामुळे अनर्थ टळलाय. यवतमाळ इथल्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वसतिगृहातील खोलीमध्ये तिने गळफास लावला. सध्या विद्यार्थिनीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज्यात रस्ते अपघातांची सर्वाधिक नोंद असलेल्या पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. 2021च्या तुलनेत 2022 मध्ये जळगाव जिल्ह्यात रस्ता अपघातात 8% वाढ झाली होती, तर गेल्या वर्षभरात 550 पेक्षा अधिक जणांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावलाय. लोणावळ्यामध्ये पर्यटनानिमित्त येणाऱ्या पर्यटकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते, त्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या 8 दिवसात वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पुण्यात काल रात्री सिंहगड रोड येथील राजाराम ब्रिजवरील गॅस पाईपलाईन फुटल्यानं आग लागली. या आगीमुळे 1000 घरांचा गॅस पुरवठा खंडित झालाय. हा गॅस पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांसाठी खुलं झालंय. त्र्यंबकेश्वर मंदिर 5 जानेवारीपासून संवर्धनाच्या कामासाठी बंद होतं, मात्र आता भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येणार आहे. 15 जानेवारीनंतर राजधानी दिल्लीसोबतच देशातील अनेक भागात थंडी वाढणार आहे. पुढील 3 दिवसात उत्तर भारतात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. आणि आता एक मोठी बातमी आहे विद्येचं माहेरघर अर्थात पुण्यातून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता पुण्यामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांचं रॅकेट समोर आलंय. पुणे जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांविरोधात जिल्हा परिषद शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे. या 13 अनधिकृत इंग्रजी शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना गटाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. तर राज्य सरकारची मान्यता नसतानाही या शाळा बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेलीतल्या अनधिकृत शाळांचा समावेश आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, पुण्यात 13 अनधिकृत इंग्रजी शाळा आढळून आलेल्या आहेत. एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होतोय का? अक्षरशः शिक्षणाचा बाजार मांडलाय तुला सांगतो. म्हणजे मध्यंतरी कोविडच्या काळात ह्या वेगळ्या प्रायव्हेट शाळांना यांचं सोम तर समोर आलंच आलं, पण या निमित्ताने यातल्या शाळा किती बोगस आहेत. त्यांनी कुठलीही परवानगी नाही शाळांना, कारण हे बोगस एनओसीचं रॅकेटच समोर आल्यामुळे आता सगळं बाहेर येतंय नेमकं किती शाळा बोगस आहेत ते. पण हे शिक्षणाचा बाजार मांडला होता खेडोपाडी. म्हणजे कुठेही जायचं, एक खोली घ्यायची, इंग्रजी शाळा, सीबीएसई कुठला तरी पॅटर्न लावायचा. प्रत्यक्ष त्यांना परवानगी असो नसो कोणी तपासणी करत नव्हतं त्याची. आणि हे सगळं धंदा अक्षरशः व्यवसाय सुरू झाला होता ग्रामीण भागात. तो आता कुठेतरी समोर येताना दिसतोय. म्हणूनच जेडपीने कडक ऍक्शन घेतली आणि सगळ्यांचे एनओसी तपासणीचं काम सुरू केले. त्यात 13 शाळा बोगस आढळून आल्यात. बरं चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या पंचक्रोशीतील 68 लिंगांच्या तैलाभिषेक सोहळ्यानं ग्रामदैवताच्या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींना आज सुरुवात झाली आहे. श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहर वाहतूक पोलिसांनी मिरवणूक मार्गावर नियोजन केलंय. तर कोरोनामुळे 2 वर्ष ग्रामदैवत सिद्धरामाची यात्रा साधेपणानं झाली होती. यंदा ती मोठ्या प्रमाणावर होत असून पंच कमिटी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं यात्रेची जय्यत तयारी केली आहे. मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांची विधिवत पूजा झाल्यावर मानाचे 7ही नंदीध्वज मिरवणुकीनं मार्गस्थ झाले. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रीतम, सिद्धेश्वर महाराज यात्रेचा आज मुख्य दिवस आहे, कसं वातावरण आहे?
नक्कीच आज 2 वर्षाच्या कालावधीनंतर हा उत्सव आहे तो साजरा होत आहे. त्यामुळे सध्या तरी भक्तांच्या उत्साहामध्ये मोठा भर पडली आहे. सध्या श्री सिद्धेश्वर रामेश यांनी स्थापन केलेल्या पंचक्रोशीतील 38 लिंग आहेत. त्यांना काही तेल अभिषेक करण्यासाठी जे काही मानाच्या 2 आणि दुसऱ्या 7 अशा 7 दिंड्या आपल्या 7 जे ते काट्या आहेत त्या हिरेआबू वाड्यापासून रवाना झालेल्या आहेत. त्यानंतर सोलापूर शहरातील विविध मार्गाने जे काही 68 लिंग आहेत त्या लिंगांना तेल घालून श्री सिद्धेश रामेश्वर यांच्या मंदिरात जाऊन धार्मिक विधी पार पडत असतो. मात्र 2 वर्षाच्या कालावधीनंतर ही यात्रा होत असल्यामुळे सध्या तरी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं प्रीतम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नेते तसेच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेडमधील नांदगावात जाहीर सभा घेतली आणि या सभेमधून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली तर माजी मंत्री अनिल परब यांना बेडूक म्हणून संबोधलेलं आहे. आणि याशिवाय त्यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साधला. केवळ एवढ्यावरच रामदास कदम थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीवर देखील टीका केली आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेमानी कोणी केली असेल तर उद्धव ठाकरेंनी बेमानी केली. बेमानी आम्ही नाही केली, गद्दारी आम्ही नाही केली. 52 वर्ष पक्षामध्ये काम केलंय, अनेक पोलीस केसेस घेतल्या, 10 वेळेला जेल भोगलेत पक्ष उभं करण्यासाठी. पण जे कटकारस्थान आम्हाला संपवण्यासाठी जे उद्धव ठाकरेंनी केलंय, एक दिवस दूध का दूध पाणी का पाणी होईल. मी बोलणार आहे, पुष्कळ बोलणार आहे. काय म्हटलं जयंत पाटील, ही आता आमच्यासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी शिवसेना आहे. जे पोटात होतं ते पोटात आलं त्यांच्या. आणि म्हणून बांधवानो, उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही शरद पवारांकडे सोनिया गांधीला घाण ठेवले, घाण. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्ष त्या चावी भिंतीच्या आतमध्ये मातोश्रीमध्ये बसून झाले. उभा अख्खा आयुष्य शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि शिवसेना मोठी केली. त्या शरद पवारांच्या मांडीवर बसताय तुम्ही. खोका विषय मी बोलणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये खोका हा विषय घेऊनच मी बोलणार आहे. उद्धवजी चिंता करू नका तुम्ही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असणार आहे. मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. येत्या 19 जानेवारीला या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे आणि या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पस्तीस किलोमीटरची मेट्रो अंधेरी, दहिसर, वर्सोवा, गोरेगाव या संपूर्ण जवळपास 33 स्टेशन्स आहेत. या सर्व वेस्टर्न मुंबईतल्या लाखो प्रवाशांना ही मेट्रो दिलासा देणारी आहे. रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि लोकांना मोठा रिलीफ मिळेल आणि या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 19 तारखेला होतंय. तिकडे उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरं खचल्यानं तिथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. आणि अशातच आता स्थानिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इस्रोनं जोशीमठ शहराच्या सॅटेलाइट इमेजेस प्रसिद्ध केलेले आहेत. या इमेजेसवरून जोशीमठ अवघ्या 12 दिवसात 5.4 सेंटीमीटर पर्यंत खचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असून शेकडो घरं आणि इमारतींना भेगा पडलेल्या आहेत.
दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसंच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचं एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक इकडच्या भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी करणार आहेत. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेड देखील पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संचलनाची मानवंदना स्वीकारतील आणि नवी दिल्लीमध्ये सकाळच्या धुक्यात भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या तयारीसाठी तालीम करतायत. भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावर पाहायला मिळते.